जेवण चवदार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. हे तर सर्वांनाच माहिती आहे. चिमूटभर मीठ खाद्यपदार्थाची लज्जत वाढवतं, पण अनेकांना जेवणात वरून मीठ खाण्याची सवय असते. भाजीवर चिमूटभर मीठ वरून टाकल्याशिवाय काहींना जेवण गोड लागत नाही. पण वरून मीठ खाण्याची ही सवय तुम्हाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते. त्यामुळे राहा खबरदार. जेवणात वरून मीठ घेताय, खबरदार. वरून मीठ घ्याल तर आजाराला निमंत्रण द्याल. जास्त मीठ शरीरासाठी धोकादायक. मीठ आपल्या रोजच्या आहारातला अतिशय महत्त्वपूर्ण घटक. मिठाशिवाय आपण जेवणाची कल्पनाच करू शकत नाही. जेवणात मीठ कमी पडल्यास जेवण अतिशय बेचव बनतं. त्यामुळे चवीनुसार आपण जेवणात मिठाचा वापर करतो. मात्र काही जणांना जास्त मीठ खाण्याची सवय असते. जेवणात योग्य मात्रामध्ये मीठ असून सुद्धा काही लोक जेवणात वरून मीठ घेत असतात. मात्र तेच वरून घेतलेलं मीठ तुमच्या जीवावर बेतू शकतं. वरून मीठ घेतल्यास तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे आहारात मिठाचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे. हे शरीरासाठी अतिशय आवश्यक असा पदार्थ आहे. पण बाकी सगळ्या गोष्टींसारखं अति प्रमाणात मीठ सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम सुद्धा जाणवतात. अति मीठ खाल्ल्याने माणसाचं ब्लड प्रेशर वाढतं आणि हाय ब्लड प्रेशर, ज्याला हायपरटेन्शन म्हणतो, ते होण्याची शक्यता असते. हाय ब्लड प्रेशरमुळं आपल्याला कल्पना असेल की किडनीचे आजार, मेंदूचे आजार जसे पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक हे 3 महत्त्वाचे आजार होण्याची शक्यता हाय ब्लड प्रेशरमुळे असते. जास्त मीठ खाल्ल्यानं तुमच्या किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं अलीकडच्या संशोधनातून समोर आलंय. त्यामुळे डॉक्टर देखील कमी मीठ खाण्याचा सल्ला नेहमी देतात. जेव्हा आपण अति प्रमाणात मीठ खातो तेव्हा आपल्या रक्तातील सोडियमची पातळी वाढते. उच्च रक्तदाब किडनीच्या रक्तपेशींना देखील नुकसान पोहोचवतो. त्यामुळे किडनी हळूहळू काम करणं थांबवते. जास्त मीठ खाल्ल्यानं तुम्हाला किडनी स्टोन देखील होण्याची शक्यता आहे. जेव्हा शरीरात जास्त सोडियम असतं तेव्हा किडनीत जास्त कॅल्शियम जमा होतं. शरीरातील मिठाचं प्रमाण वाढल्यानं शरीराची द्रव काढून टाकण्याची क्षमता कमी होते. जास्त मीठ सेवन केल्यानं कधी कधी पाय, घोटे किंवा डोळ्यांखाली सूज येऊ शकते. आपण जे रोजचं जेवण करतो, ज्याच्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, चटणी हे जे असतं, याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त नसतं. पण जे पॅकेज्ड फूड्स असतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते अन्न जास्त काळ टिकावं, जास्त काळ चवदार राहावं म्हणून मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे असं म्हणतात की पर सर्विंगमध्ये पॅकेज्ड फूडच्या 400 मिलीग्रॅमपर्यंत सोडियम असतं. जर 24 तासात एखाद्या व्यक्तीने 2300 मिलीग्रॅम सोडियम घ्यायचे तर एका सर्विंगमध्ये जर 400 मिलीग्रॅम सोडियम असेल तर ते त्या व्यक्तीसाठी अतिशय जास्त प्रमाण ठरू शकतं. त्यामुळे तुम्हीही जेवणामध्ये जास्त मिठाचा वापर करत असाल तर आताच बंद करा. जास्त मीठ खाल्ल्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. बाहेरच्या पॅकेज्ड फूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मीठ असतं. त्यामुळे ते पदार्थ देखील खाणं टाळलं पाहिजे. उच्च रक्तदाबामुळं जगामध्ये साधारणतः दरवर्षी 75 लाख लोक मृत्युमुखी पडतात. जगातल्या सर्व मृत्यूंपैकी 12% आजार हे उच्च रक्तदाब किंवा त्या संबंधित 12% मृत्यू हे उच्च रक्तदाब किंवा त्या संबंधित आजारांमुळे, जसं की हृदयविकार, पॅरालिसिसचा अटॅक आणि किडनीचे आजार यामुळे होतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणं हे प्रत्येक रुग्णाचं आणि प्रत्येक रुग्णाच्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांचं काम आहे. स्वयंपाक बनवताना मीठ चवीनुसार टाका. जास्त मिठाचा वापर करू नका आणि जेवणात वरून मीठ तर अजिबातच घेऊ नका. कारण कोणतीही गोष्ट प्रमाणात वापरल्यानं ती चांगली असते. जेव्हा आपण त्याचं अतिसेवन करतो तेव्हा ते अतिशय धोकादायक बनतं. त्यामुळे कमी मीठ खा, आरोग्याची काळजी घ्या आणि राहा खबरदार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.